गॅस पुरवठ्याची स्थिती पाहता केंद्र सरकारकडनं आता एस्मा कायदा लागू करण्यात आलेला आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकार घरगुती गॅसला पहिलं प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी भारत सरकारनं आता हा निर्णय घेतलेला आहे। इराण इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशभरातही उमटू लागलेत। त्याचा थेट परिणाम एलपीजी सीएनजी पुरवठ्यावर दिसू लागलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते। या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री समोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। पुरवठा लांबणीवर पडल्यास येत्या काही दिवसात हा उद्योग अडचणीत येण्याची भीती देखील व्यक्त होतीये। बात यह है कि संकट बढ़ रहे हैं और बढ़ेंगे, क्योंकि जिस तरह से हमारी सरकार ने ये जो ट्रेड डील है इनकी, इसमें जिस तरह से झुके हैं अमेरिका के सामने, उससे हमारे संकट बढ़ेंगे और उसके ऊपर से जंग भी है, तो ये तो बढ़ेगा। आता आम्ही पाहतोय मुंबई असेल, चेन्नई असेल, बेंगलुरू असेल, अनेक शहरांमधून देखील गॅस आहे, नाहीये, रेस्टॉरंट्स वापरू शकतात, नाही वापरू शकत। सगळं जे काही सरकारकडून येतंय ते सोर्सेस म्हणून येतंय, अधिकृतरीत्या कुठेही नाही येतंय। आणि म्हणून अधिकृतपणे प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला पूर्ण देशाला संबोधित केलं पाहिजे की ह्या युद्धाचा आपल्या देशावर काय नक्की इम्पॅक्ट असणार आहे। कुठेही गॅसचा तुटवडा होऊ देणार नाही, कुठेही त्याची काळाबाजारी होऊ देणार नाही। गॅस असणार, पेट्रोल असणार, डिझेल असणार, याचं कुठेही होऊ देणार नाही। पर्यायी मार्गांनी हे परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे ते, आणि दुसऱ्याही देशांमधनं, रशिया किंवा इतर देशांमधनंही हे सगळे गॅस किंवा ह्या सगळ्या गोष्टी विकत घेण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे। आणि जो आपल्याकडे जो साठा आहे हे या सगळ्या वॉर होणार किंवा या सगळ्या गोष्टी गृहीत धरून याचा पर्याप्त साठा ऑइल कंपनीजनी, गॅस कंपनीजनी, ओएनजीसीजनी आपल्याकडे ठेवलेला आहे। तर मला वाटत नाही की कुठलीही कमतरता काही भासणार आणि कुठेही पॅनिक होण्याची या माध्यमातून काही गरज नाही। केंद्र शासनानं कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय। त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे। निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण। केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितलंय। केंद्र सरकारने संपूर्ण मॉनिटरिंग चालू केलं आहे। शेवटी युद्धजनक परिस्थितीमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या तुम्हालाही समजतात, मलाही समजतात। अपोजिशनने सुद्धा अशा परिस्थितीमध्ये एकत्रितपणे राष्ट्राकरता एकत्र येऊन काम केलं पाहिजे, यावर राजकारण करू नये। सरकार पूर्ण तऱ्हेने मॉनिटर करत आहे। सरकार घरगुती सिलेंडर लोकांना मिळालं पाहिजे याकरता काम करत आहे। घरगुती सिलेंडर कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ नये याची जबाबदारी सरकारने घेतली आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की साठेबाज जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी नियंत्रित करणे, त्यांनी कुठेही साठे तयार करू नये याची त्या ठिकाणी जबाबदारी घेणे, क्रायसिस तयार होण्याची काळजी घेणे आम्ही हे करतोय। घरगुती वापराचा जो वायू आहे त्याच्यावरच पूर्ण लक्ष द्या, सोडली त्याच्यावरच फक्त लक्ष द्या, तिथे कुठे कमतरता होणार नाही। रॉकेल देता येईल का, रॉकेल घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली आहे की आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा काही उपाय नाही। जे लोक रॉकेल वापरतील, काय ढाबेवाले वापरतील, कोण वापरतील, मोठे मोठे हॉटेल्सवाले वगैरे काय ते तर काय वापरू शकणार नाही, ते पत्रलेलं वापरून। सरकार किती सांगत असेल की आमच्याजवळ पुरेसा साठा आहे, आम्ही पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टीला आम्ही अजूनही आमच्या ताब्यात आहे, आमच्याजवळ भरपूर साठा आहे। पण आज आपण पाहतोय की काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत, घरगुती असतील किंवा व्यापारी गॅस व्यवस्था असेल,
या सगळ्या गोष्टीचा तुटवडा आता जाणवायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय असेल, बेकरीज असतील किंवा घरगुती असेल, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.